बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि यावेळी मुंबईतील विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। त्यात प्रामुख्याने पश्चिम उपनगरातील मेट्रो 2 आणि मेट्रो 7 प्रकल्पाचा पाहणी दौरा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत। अंधेरी ते दहिसर असा हा मेट्रोचा मार्ग असून मेट्रोचा हा टप्पा सुरू झाल्यास पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठा परिणाम होणार आहे आणि या मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेट्रो 2 आणि मेट्रो 7 ची दुपारी 3च्या सुमारास पाहणी करणार आहेत। तर दुपारी 3 वाजता ही पाहणी करणार आहेत। अंधेरी ते दहिसर मेट्रोचा हा मार्ग आहे। मुंबईकरांच्या सेवेमध्ये आता आणखीन 2 मेट्रो येणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाहणी करणार आहेत। आणखीन एक मोठी बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 जानेवारीला रात्री दावोससाठी निघणार आहेत आणि 18 जानेवारीला रात्री परत मुंबईला येणार आहेत। 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी मुख्यमंत्री उपस्थित राहतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 15 जानेवारीला रात्री दावोससाठी निघणार आहेत आणि 18 जानेवारीला रात्री मुंबईमध्ये परत येणार आहेत। 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येणार आहेत आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांसंदर्भात वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत आंदोलन सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव, महिला आणि बालकल्याण विकासाच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मराठी सिनेमा आणि नाटकाची आवड कशामुळे लागली याचं रहस्य सांगितलंय। महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्यामुळे सिनेमाचा गोडवा लागल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रेक्षकांना जोडण्याचं काम तुम्ही केल्याचे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढलेले आहेत आणि महेश कोठारे यांच्या डॅम इट आणि बरंच काही या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते। मला आठवतं की मी साधारणपणे 9वीत होतो आणि पुण्याला कुठल्या तरी क्लासमध्ये 10वीच्या त्यावेळेस पॅशन होती की 10वी करता 9वीत कुठला तरी क्लास लावायचा म्हणून त्याला गेलो होतो। क्लासमध्ये इंटरेस्ट काहीच नव्हता, पण त्यावेळी धूमधडाका लागला आणि आम्ही सगळे भावंड तो पाहण्याकरता गेलो होतो। तुमच्या मनोगतात तुम्ही सांगितलं की जेम्स हेडली चेसचा जो नायक आहे किंवा त्याचा जो गुप्तहेर आहे त्याच्या तोंडी जे डॅमिट आहे ते तुम्हाला आवडलं आणि ते तुमच्या तोंडी गेलं आणि त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस सिनेमामध्ये ते वापरलं त्यावेळेस अनेकांचा विरोध होता किंवा वापरू नये असं वाटत होतं, पण तुम्ही ते न ऐकता सिनेमामध्ये ते वापरलं आणि त्याच्यानंतर तुम्ही सातत्याने वापरत गेलात आणि ते इतकं प्रसिद्ध झालं की महेश कोठारे आणि डॅमिट या 2 गोष्टी इनसेपरेबल झाल्या। आणि आता महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी सिंदखेड राजामध्ये दाखल होत आहेत। या जन्मोत्सवानिमित्त राजवाड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे। मकर संक्रांत सणावर महागाईचं सावट पाहायला मिळतंय। यंदा तिळाचे भाव तब्बल 40 ते 50 रुपये किलोनं वधारलेले आहेत। त्यामुळे गेल्या वर्षी 160 रुपये दरानं मिळणाऱ्या तिळाची यंदा 200 ते 210 रुपये किलो दरानं विक्री होते। मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पतंगबाजी होत असते। नाशिक पोलिसांनी आता विशेष मोहीम हाती घेतली आहे। मांजा विक्रेत्यांविरोधात थेट तडीपारीची कारवाई सुरू केली आहे। गेल्या 5 दिवसांमध्ये जवळपास 16 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। राज्यात कडाक्याची थंडी पडली असून पुढील 2 ते 3 दिवसांनंतर पारा आणखी घसरण्याचा अंदाज वर्तवला जातोय। गोंदिया, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी 5 ते 6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। वाढती थंडी काही पिकांसाठी फायद्याची ठरते। वाढती थंडी गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरते। ही स्थिती कायम राहिल्यास यंदा गव्हाचं चांगलं उत्पादन होण्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे।
मावळमध्ये एका शेतकऱ्यानं सेंद्रिय पद्धतीनं सूर्यफूल लागवडीचा यशस्वी प्रयोग राबवलेला आहे. त्यानं 15 गुंठ्यात सेंद्रिय खतं वापरून सूर्यफुलांची शेती केली असून या फुलांना चाकण, मावळ आणि पिंपरी चिंचवडच्या बाजारपेठेत चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील बदलत्या वातावरणामुळे हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे हिरवी दिसणारी हळदीची पानं करपू लागलेली आहेत. हळद उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी हळद उत्पादक शेतकरी करतायत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आणि बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. नाशिक, पुणे, अहमदनगर आणि इतर ठिकाणावरून 1138 टन कांद्याची आवक झाली आहे. आवक चांगली झाल्यानं कांदा बटाट्याचे दर हे स्थिर असून पुढील 1 महिना दर नियंत्रणात राहतील असा अंदाज आहे. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी डाळिंबासह इतर फळ पिकांच्या विम्यासाठी आक्रमक झालेले आहेत. फळ पिकांचा विमा त्वरित द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सोलापूर ते मुंबई पायी जाण्याचा इशारा बळीराजा एकता समितीनं दिलाय. बीडच्या केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या 4,500 लेखी तक्रारी गोळा करून 25 किलोमीटर पदयात्रा काढली आहे. केजच्या तहसीलदारांना लेखी तक्रारींचं गाठोडं भेट देऊन पीक विम्याची मागणी करण्यात येणार आहे. 2022 मध्ये मराठवाड्यात तब्बल 1023 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय, ज्यात सर्वाधिक 202 आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या. औरंगाबाद शहरातील गोवर लसीकरणाचा दुसरा टप्पा 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. औरंगाबाद शहरात गोवर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. उद्रेक झालेल्या भागात आता लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. 15 जानेवारीपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी रात्रीच्या सुमारास आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना भेट दिली. यावेळी रावणवाडीतील उपकेंद्रात अटेंडंट देखील उपस्थित नसल्याचं उघड झालंय. या प्रकरणी दोषींवर कारवाईचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले. बीड जिल्हा परिषदेत शिक्षण विभागातील 2 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामध्ये लोहमार्गाच्या कामामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. निजामाबाद, पुणे, दौंड, भुसावळ या गाड्या आजपासून पुढील काही दिवस रद्द करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या मार्गावरील काही काळ बदललेल्या मार्गाने धावणार आहेत. गडचिरोली ते कुरखेडा वरसा महामार्गावर प्रवाशांना वाघाचं दर्शन झालं. या प्रवाशांनी आपली वाहनं थांबवून वाघाचं चित्रीकरण केलं. वाघाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. वर्धा इथल्या जाहीर सभेत भाजपा आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फक्त आरएसएस आणि सावरकरांवर बोलणाऱ्या राहुल गांधींची दाढी काढा आणि रेशीमबागकडे पाठवा. खादी पॅन्ट घालून पुढच्या दसऱ्या मेळाव्यात पहिल्या रांगेत बसलेला दिसेल असा टोला त्यांनी लगावला. बडनेरा वगळता अमरावती जिल्ह्यात भाजपचेच आमदार निवडून यावेत असं वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केलेलं आहे. बडनेरा मतदारसंघात रवी राणा यांना भाजपचा पाठिंबा मिळावा असं अप्रत्यक्षपणे नवनीत राणांनी यावेळी म्हटलं. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि माजी मंत्री अमित देशमुख भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचं वक्तव्य भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेलं आहे. आपला राजकीय वारसा जपण्यासाठी अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जानेवारीला बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयामध्ये हजर होणार आहेत. 2008 मधील चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी परळी न्यायालयानं राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावलंय. या प्रकरणी राज ठाकरे परळी कोर्टात हजर होणार आहेत. ईडीच्या छापेमारीवरून असलम शेख यांनी केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. तपास यंत्रणा कधीही जात धर्म बघत नाहीत. पुराव्याशिवाय छापेमारी केली जात नाही. त्यामुळे कर नाही तर डर कशाला असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. सोलापुरात रयत क्रांती संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश केलाय. जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचा सस्पेन्स कायम आहे। या निवडणुकीसाठी सुधीर तांबे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर भाजपचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे। भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत आज नाव जाहीर होण्याची शक्यता आहे। औरंगाबादमध्ये वैजापूर गंगापूर मार्गावर ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून 2 जण जखमी झालेत। या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झालाय। या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला। गोंदियामधील 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी गोंदिया कोर्टानं 3 पैकी एका आरोपीला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे। डिसेंबर 2014 मध्ये तरुणीवर निर्जन ठिकाणी अत्याचार करण्यात आले होते। या प्रकरणातील दुसरा आरोपी बालगुन्हेगार असल्यानं प्रकरण प्रलंबित आहे, तर तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे। गोंदियामध्ये शाळेच्या सहलीला गेलेल्या विद्यार्थिनीचा शिक्षकानं विनयभंग केला। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून फरार झालेल्या आरोपी शिक्षकाचा शोध सुरू आहे। औरंगाबाद शहर पोलिसांकडून 2022 वर्षातील गुन्ह्यांचा वार्षिक अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे। या अहवालात गेल्या वर्षभरात तब्बल 43 खुनांच्या घटना घडल्याची आकडेवारी समोर आली आहे। तसंच खुनाचा प्रयत्न करण्याच्या 48 घटना घडल्याचं समोर आलंय। अमरावतीतील शिरसगाव कसबा इथे वडुरा परिसरात केबल चोरीची घटना घडली आहे। शेतशिवारामधील बोरवेलवरील केबल चोरट्यांनी लंपास केली। 5 दिवसात तिसऱ्यांदा चोरीची घटना घडली असून शेतमालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाला वेगळंच वळण आलेलं आहे। सविता गायकवाड यांनी स्वतःच हा कट रचल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी गुन्हे शाखेनं दोघांना अटक करून बनाव उघड केलाय। चिटफंड घोटाळ्याची बीड जिल्ह्यातील व्याप्ती कोट्यावधीच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। शेकडो गुंतवणूकदारांनी पोलिसांमध्ये धाव घेतली असून या प्रकरणी अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नांदेडमध्ये कडाक्याच्या थंडीनं बरबडा परिसरात गावरान मिरचीला मोठा फटका बसलाय। थंडीमुळे मिरची पिकांची वाढ खुंटल्यानं मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय, तर कडाक्याच्या थंडीचा इतर पिकांना देखील फटका बसतोय। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गव्हाचं पीक बहरलं असून वातावरणातील बदलामुळे यावर्षी उत्पादन कमी होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। गव्हाच्या पिकाला जास्त थंडीची गरज असते, मात्र ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी असल्यानं गव्हाला या वातावरणाचा मोठा फटका बसताना दिसतोय। सोलापुरात सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती 3 दिवस बंद राहणार आहे। सोलापुरात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असते, मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। मकर संक्रांतीच्या निमित्तानं जळगावमधल्या डोहोळे कुटुंबाच्या हलव्याच्या दागिन्यांना मोठी मागणी असते। यंदा पहिल्यांदाच हे दागिने 7 समुद्रापार जाणार आहेत। गेल्या 3 पिढ्यांपासून डोहोळे कुटुंबात ही परंपरा जोपासली जाते। नायलॉन मांजा विक्रीविरोधात येवला पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे। येवल्यामध्ये एका गोडाऊनवर छापा टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त केला। या प्रकरणी एकाला अटक केली आहे। नायलॉन मांजा विरोधात चंद्रपुरात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं केलेल्या या कारवाईत 1,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। वाशिमवरून अमरावतीला जाणाऱ्या चालत्या एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याची घटना कारंजातील कामरगाव जवळ घडलेली आहे। चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे 35 प्रवाशांचा जीव वाचलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी सध्या अखेरच्या घटका मोजते। जिल्ह्यातील बस डेपो आणि विभाग कार्यशाळेत स्पेअर पार्टची कमतरता असल्यानं कर्मचारी बसून आहेत। रद्द होणाऱ्या बसेसमुळे अनेक मार्गावरील प्रवासी आणि विद्यार्थी यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। नांदेडच्या भोकरमधील 15 गावातील 37 पाण्याचे स्रोत फ्लोराईड युक्त आढळून आलेले आहेत। त्यामुळे फ्लोराईड युक्त पाणी पिण्यासाठी वापरू नये अशा सूचना आरोग्य विभागानं ग्रामपंचायतींना दिलेल्या आहेत, तर हे पाण्याचे स्रोत बंद केले जाणार आहेत। गोंदियाच्या सडक अर्जुन येथील सौंदडमधील ग्रामपंचायतीमध्ये 5 वर्षात 5 उपसरपंच नेमू अशी घोषणा नवनिर्वाचित सरपंच हर्ष मोदींनी केली आहे। त्यामुळे गावातील मतभेद दूर होतील आणि गावाचा विकास होईल असंही सरपंचांनी म्हटलंय। मालेगावात एका शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये पालकमंत्री दादा भुसे सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत 3 पावलीवर ताल धरला।
वाहतुकीची शिस्त मोडून वाहन चालवणाऱ्यांमध्ये परभणीकर अव्वल ठरलेले आहेत। गेल्या वर्षात जिल्ह्यात 48,713 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 3,61,00,000 महसूल वाहतूक शाखेला प्राप्त झालाय। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच मंत्र्यांचे शेरे आता अंतिम निर्णय नसणार आहेत। मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे शेरे यापुढे केवळ औपचारिकता ठरणार आहेत। मंत्र्यांच्या शेऱ्यांची कायदेशीर बाब तपासूनच प्रशासन निर्णय घेणार असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे शेरे आता हा अंतिम निर्णय नसणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, आपण जर बघितलं तर हा जो GR निघाला या GR मुळे नक्कीच एक आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री हे त्या विभागाचे प्रमुख मानले जातात आणि त्यामुळे त्यांच्या शेऱ्यांना किंवा त्यांनी जे काही निर्देश दिले त्या निर्देशांना आतापर्यंत अंतिम मानलं जात होतं आणि त्यानुसार कारवाई केली जात होती। परंतु आता मात्र जर आपण बघितलं तर हा जो GR निघाला याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की असे कुठलेही निर्देश किंवा असे शेरे हे अंतिम मानले जाणार नाही। आपण जर एक बघितलं तर हा कुठे ना कुठे एक सत्ता संघर्ष आहे, दोन्ही म्हणजे प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यामधला असं म्हणायला गेलं तरी हरकत नाही। कारण सरकार बदलत असतात, मंत्री बदलत असतात, परंतु प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी मात्र हे त्या विभागामध्ये किंवा त्याच याच्यामध्ये असतात आणि त्यामुळे जर एखादा चुकीचा निर्णय घेतला गेला तर त्याचं खापर कुठे ना कुठे प्रशासनावर सुद्धा फुटतं आणि अशा वेळेला मंत्री बदलला किंवा उपमुख्यमंत्री बदलले, मुख्यमंत्री बदलले की त्यांचे शेरे आणि त्यांचे जे निर्देश आहेत याचं खापर कुठे ना कुठे प्रशासनावर फुटत असतं आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं जवळपास इथून दिसून येत आहे। परंतु त्यामुळे एक मोठा गोंधळ यापुढे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण मग हे शेरे किंवा हे जे निर्देश आहेत यांना काहीच अर्थ उरणार नाही, ते कुचकामी ठरतील। त्यामुळे आता पुढे निश्चितच। प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। हैदराबाद मधील साई भक्त राजेश्वर यांनी शिर्डीतील साईबाबा संस्थानला मेडिकल फंडाकरता 1 कोटी रुपयांची देणगी दिलेली आहे। तर चेन्नईतील साई भक्त जितेंद्र यांनी 544 ग्रॅम वजनाची सोन्याची निरंजन साईबाबा चरणी अर्पण केलेली आहे।